Good morning, everyone. I am Professor Amit Yadav. In last lecture, we have covered the introduction about HTML. Okay, in that we going to know about the HTML 5.0, HTML history, remove elements in HTML5, new elements that added in HTML5, new input type, new media elements, and here we start with the structure of HTML5. So in last lecture, where very few students were present, so I repeated again. So this is the doc type. It indicates that which version we have. डॉक टाईप बघा हे स्ट्रक्चर आहे. तर हा अशा पद्धतीनं आपल्याला HTML प्रोग्रामिंग करायचं असते. बघा मोस्टली तुम्ही सर्वांनी HTML शिकला असाल तुम्ही किंवा नसला जरी तर हे HTML प्रोग्रामिंग आपण वेब डिझाईनसाठी करतो की ज्यामधनं आपण वेबसाईट वगैरे डिझाईन करू शकतो. मग त्यातला हा स्टार्टिंग टॅग आहे. इट इंडिकेट्स दॅट दी व्हर्जन ऑफ दी HTML. Next tag is HTML. It shows that it's a root tag and it shows that your HTML programming starts from here. हा पहिला रूट टॅग आहे आणि तो असं इंडिकेट करतो की आपलं HTML प्रोग्रामिंग इथून स्टार्ट होत आहे. नेक्स्ट हेड टॅग आपण त्यामध्ये आपण मेटा डेटा लिंक स्क्रिप्ट टायटल इन्क्लूड करू शकतो. आता हेड टॅग मध्ये आपल्याला लिंक्स म्हणजे आपल्याला ज्या न्यू पेजला रिडायरेक्ट करायचे याच्यामध्ये आपण कीवर्ड सुद्धा ऍड करतो मेटा डेटा ऍड करतो. त्यानंतर स्क्रिप्ट ज्या आहेत त्या स्क्रिप्ट पण आपण ऍड करतो. त्यानंतर टायटल म्हणजे जे काय वेबसाईटला आपल्याला टायटल शो करायचं त्यासाठी पण आपण हा टायटल टॅग यूज करतो. हेड टॅग क्लोज होतं बघा. तर काल मी सांगितलं की जसं स्टार्टिंग टॅग आहे तसा क्लोजिंग टॅग असतो. हा जसा HTMLचा टॅग फर्स्ट स्टार्ट झालाय तो सगळ्यात शेवटी एंड होतो. त्यानंतर हेड टॅग त्यामध्ये टायटल टॅग आपण घेतलाय. टायटल टॅग मध्ये आपण नेम एम्प्लाइज करतो म्हणजे जे वेबसाईटला आपल्याला नेम द्यायचं आहे ते. त्यानंतर हेड टॅग आपण क्लोज केला. त्यानंतर बॉडी टॅग स्टार्ट केला. बॉडी टॅग मध्ये आपण जे काय वेब पेजवर ऍक्च्युअल कंटेंट आपल्याला शो करायचं आहे ते आपण बॉडी टॅग मध्ये करतो. इथं जे काय आपल्याला कंटेंट राईट करायचं आहे ते. आणि त्यानंतर आपण HTML टॅग क्लोज करतो. त्याचं बेसिक एक्झाम्पल पण आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आता हे सगळे बेसिक टॅग आहेत आणि त्याचा यूज आहे. काही बेसिक टॅग आपण इथे यूज करतोय. पी टॅग फॉर पॅरेग्राफ म्हणजे आपल्या नवीन पॅरेग्राफमध्ये काही कंटेंट राईट करायचं असेल तर आपण पी टॅग मध्ये देतो. त्यानंतर बी टॅग बोल्ड करण्यासाठी, आय टॅग इटॅलिकसाठी, यू टॅग अंडरलाईनसाठी. आता हे जर सिंटॅक्स जर बघितलं तर पी पेअर टॅग आहे त्यामुळे जसं तो स्टार्ट झाला तसा क्लोज होणार. त्यामध्ये जे काही कंटेंट राहायचं आहे ते आपण इथे राईट करू. बी टॅग फॉर द बोल्ड जे कंटेंट आपल्याला बोल्ड करायचं आहे त्यासाठी आपण बी टॅग यूज करतो. आय टॅग फॉर इटॅलिक कंटेंट इटॅलिक मध्ये राईट करण्यासाठी. अंडरलाईन साठी यू टॅग आपण यूज करतो. तर सिंटॅक्स बघा यू कंटेंट आणि यू टॅग क्लोज. हेडिंग टॅग आता हेडिंग टॅग मध्ये H1 H2 H3 H4 H5 H6 हे टॅग्स आहेत आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला हेडिंग म्हणजे मोठ्या साईज पासून लहान साईज पर्यंत वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये आपल्याला कंटेंट शो करता येतं. बी आर टॅग फॉर लाईन ब्रेक जर इथं जर बघितलं तर हा सिंगल टॅग आहे. हा पेअर टॅग नाहीये. हे सगळे आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले ते सगळे पेअर टॅग्स आहेत. तर हा सिंगल टॅग आहे. तो लाईन ब्रेक करण्यासाठी म्हणजे नेक्स्ट लाईन साठी आपण यूज करतो. ए टॅग फॉर हायपरलिंक एका पेजवरनं आपल्याला दुसऱ्या पेजला रिडायरेक्ट करायचं असेल तर आपण हायपरलिंक यूज करतो. त्या लिंकवर क्लिक केलं की आपण नेक्स्ट पेजला नेव्हिगेट होतो. त्यासाठी आपण ए टॅग यूज करतो. ए टॅगचा ॲट्रिब्यूट आहे href. इथं आपण ज्या पेजला रिडायरेक्ट व्हायचंय त्या पेजचा ॲड्रेस आपण इथं स्पेसिफाय करतो. नेक्स्ट इमेज आहे. इमेजसाठी आपण IMG टॅग यूज करतो. SRC त्याचा ॲट्रिब्यूट आहे. यामध्ये SRC फॉर सोर्स ऑफ इमेजेस त्याचं ॲक्च्युअल लोकेशन कुठं आहे त्यासाठी आपण SRC आणि इथं ॲप्रोप्रिएट पाथ आपण स्पेसिफाय करतो जी इमेज आपल्याला ओपन करायची आहे. त्यानंतर सेंटर टॅग सेंटरला कंटेंट ठेवण्यासाठी. HR टॅग हॉरिझॉन्टल लाईन्स आणि NNBSP हा स्पेसिंगसाठी. आता जर सेंटर टॅग हा पेअर टॅग आहे कंटेंट आपल्याला सेंटरला शो करण्यासाठी. त्यानंतर HR टॅग हा आपल्याला हॉरिझॉन्टल लाईनसाठी आपण यूज करतो.
आणि NNBSP हा आपण स्पेससाठी यूज करतो. म्हणजे आता एखाद्या ठिकाणी आपल्याला जरा जास्त स्पेस द्यायची आहे तर त्यासाठी आपण NNBSP टॅग यूज करतो. हे काही बेसिक टॅग्स आहेत HTML मधले. तर हे आपण प्रॅक्टिकली बघूया. आता याचं प्रॅक्टिकल HTMLचं प्रॅक्टिकल आपण नोटपॅड मध्ये करतो. खूप सारे एडिटर अवेलेबल आहेत आपल्याला, पण बेसिकली नोटपॅड हे सगळ्यात सिंपल आणि इझिली अवेलेबल एडिटर आहे. आणि यामध्ये कुठल्या टॅगचे ॲट्रिब्यूट्स वगैरे आपल्याला मिळत नाहीत, जे बाकीच्या एडिटरमध्ये ते आपल्याला रेडीमेड मिळतात. त्यामुळे फॉर बेस्ट प्रॅक्टिस वी मस्ट यूज नोटपॅड. ओके, आवाज येते सर्वांना व्यवस्थित? समजते सर्वांना? अंकिता, अर्पिना, तेजस्वी, सर्वांना समजते व्यवस्थित? आवाज येते क्लिअर? अतिया, पौर्णिमा, रिदा, सफा? हो सर. काही डाऊट असेल तर आपण शेवटी सेशन ठेवणार आहे 12:30 वाजता, तर त्याला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. ओके ओके. सो HTML टॅग बघा, प्रोग्रामिंग करायच्या आधी आपण सेव्ह करायचं. सेव्ह करण्यासाठी आपण फाईल आणि सेव्ह वर क्लिक केलं. प्रोग्राम HTML म्हणून माझा फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये मी सेव्ह करतो. त्याला नाव दिलं बेसिक टॅगचा प्रोग्राम ऑलरेडी आहे इथे. मग टॅग 1 केलं आणि याचं एक्सटेन्शन HTML आहे, ते आपण .htm पण देऊ शकतो किंवा .html आपण दिलं. ओके, आता हा बेसिक टॅग 1.htm. आता याचं जर लोकेशनला आपण चेक केलं, आता इथं मी प्रोग्राम्स मध्ये गेले HTML फोल्डर. आता इथं बघा बेसिक टॅग 1, तर ही फाईल ब्राउझरमध्ये ओपन होते. म्हणजे जो काय आपण कंटेंट राईट करू ते एक्झिक्यूट करताना तो ब्राउझरमध्ये ओपन होतो. ओके, इथं मी HTML टॅग दिला, इट्स अ रूट टॅग. बघा, जे काय प्रेयर टॅग आहेत जसे स्टार्ट झाले तसे लगेच तुम्ही क्लोज करा, ते परत विसरत नाहीत ते. इट्स अ गुड हॅबिट. आता HTML मध्ये आपण पहिला टॅग घेतला हेड टॅग. हेड टॅग मध्ये आपण टायटल इनक्लोज करतो. मी इथं टायटल राईट केलं, इथं मी त्याला दिलं बेसिक टॅग एक्झाम्पल. त्यानंतर हेड टॅग आपण क्लोज केला. HTML मध्ये काही केलं तरी तुमच्या एरर शो होत नाहीत. इथं टायटल टॅग आपला क्लोज करायचा राहिला. जसे टॅग आपण स्टार्ट केलेत, म्हणजे आता बघा फर्स्ट HTML टॅग स्टार्ट केला तर तो एंडला क्लोज होईल. नेक्स्ट आपण हेड टॅग स्टार्ट केला तर तो त्यानंतर क्लोज झाला. टायटल, इथं आपल्याला टायटल टॅग क्लोज करायचा. ओके, नेक्स्ट बॉडी टॅग स्टार्ट केला, बॉडी टॅग इथं क्लोज केला. आता इथं आपल्याला जे काही बेसिक टॅग आहेत ते आपण यूज करू शकतो. फर्स्ट आपण बघा पी टॅग बघितला. पी टॅग मध्ये मी लिहिलं समजा एक हे झाल्यावर करतो मी. ओके, हा चालू कर ना फॅच जरा. ओके, इथं पी टॅग आपण लिहिलं, इथं राईट कंट्री केलं. दिस इज an example of basic tag in HTML. ओके, इथं पी टॅग आपण राईट केला आणि कंटेंट सेव्ह केलं. ओके, आता हेच जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल, हा आपला बेसिक टॅग 1चा प्रोग्राम, त्या लोकेशनला गेलो, क्लोज केला आणि इथं आपल्याला बघा पॅराग्राफ मध्ये जे काही कंटेंट आपण राईट केलं ते आपल्याला राईट केलं दिसेल. ओके, पुन्हा एडिटरला आपण आलो. बघा, रन करण्याचं म्हणजे जस्ट आपण ज्या लोकेशनला सेव्ह केलंय त्या लोकेशनला जाऊन, आता इथं आपण सेव्ह कुठे गेले HTML मध्ये, ज्या ठिकाणी प्रोग्राम सेव्ह केलाय त्या ठिकाणी जाऊन त्यावर डबल क्लिक करायची. तो पर्टिक्युलर ब्राउझर मध्ये जे काही ब्राउझर तुमच्या इथे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायरफॉक्स असेल, क्रोम असेल, कुठला असेल, तर त्यामध्ये तो
ओपन होईल. ओके, ओके. त्यानंतर आपल्याला बघा नेक्स्ट टॅग फॉर एक्झाम्पल बी टॅग आपल्याला यूज करायचं आहे. बी काय करतो, कंटेंट बोल्ड करतो. मी इथं मी लिहिलं बोल्ड कंटेंट आणि मग बी टॅग क्लोज केला, सेव्ह केला मी हे. आता पुन्हा त्या ब्राउझरवर जायचं, जस्ट फ्रेश रिफ्रेश करा. इथं जर तुम्हाला काय चेंज झाले ते बघायचे तर आपण पेज रिफ्रेश करतो, F5 प्रेस केलं किंवा इथं पण क्लिक करून आपण पेज रिफ्रेश करतो. ओके, तर बोल्ड साठी बोल्ड बी टॅग, आय टॅग फॉर इटॅलिक, इटॅलिक. त्यानंतर यू टॅग फॉर अंडरलाईन, बोल्ड इटॅलिक अंडरलाईन. सेव्ह केलं. आउटपुटला चेक करूया. बघा जे काय आपण टायटलमध्ये राईट केलंय ते इथं आपल्याला शो होत आहे. ते रिफ्रेश केलं पेज, बोल्ड कंटेंट इटॅलिक, मग इटॅलिक फॉर्म मध्ये आपल्याला इथं दिसलं. नेक्स्ट अंडरलाईन. नंतर हेडिंग टॅग्स आहेत. हेडिंग टॅग मध्ये H1 to H6 पर्यंत येतात टॅग. इथं राईट केलं मी, दिस इज H1 टॅग, H1 क्लोज केला आणि पेज रिफ्रेश केला. हा मोठ्या फॉन्ट मध्ये आपल्याला दिसेल, दिस इज H1 टॅग. इथं राईट केलं, दिस इज H2 टॅग, H3 टॅग, H5 टॅग, and last one तर जसं जिथं आपण टॅग स्टार्ट करतो तिथंच आपण क्लोज करायचे. ते वेल फॉर्मॅट मध्ये दिसतात. फॉर एक्झाम्पल बघा, हा एका लाईन मध्ये, हे सगळे एका लाईन मध्ये दिसलं पाहिजे. बॉडी टॅगच्या खाली क्लोज झाला पाहिजे. पेज रिफ्रेश केलं, H1 H2 H3 H4 H5 H6. सेंटर टॅग आहे, कंटेंट सेंटरला डिस्प्ले करायला. तर राईट केलं, दिस इज सेंटर टॅग. हा पेजच्या सेंटरला डिस्प्ले झाला. तो जर आता मला सपोज जर मोठा पाहिला असेल तर मी इथं H1 टॅग त्यामध्ये एनक्लोज करू शकतो. ओके, सेंटर टॅग. नेक्स्ट ओके, BR टॅग ब्रेक लाईन साठी. सपोज मी इथं P मध्ये कंटेंट लिहिलंय, दिस इज न्यू पॅराग्राफ. P टॅग क्लोज केला. त्यानंतर नेक्स्ट मला कंटेंट राईट करायचं आहे. समजा मला पॅराग्राफ नेक्स्ट लाईनला जर फॉर एक्झाम्पल हवा असेल तर इथं मी BR टॅग यूज केला. ब्राउझरला आपण ओपन करू, रिफ्रेश. ओके, बघा पॅराग्राफ न्यू लाईनला आपल्याला शो झाला. ओके, आता यामध्ये बघा काय केलं आपण, इथं ब्रेक लाईन केलं, दिस इज न्यू
त्यानंतर ब्रेक लाईन केलं, पॅरेग्राफ न्यू लाईन आलं. ओके, आणखी कुठले टॅग आहेत? इमेजचा आणि ए टॅग. ए टॅग साठी आपल्याला एखादं पेज पाहिलं. आता इथं बेसिक टॅग म्हणून आपण आणखीन एक पेज बनवलंय बेसिक टॅग म्हणून. तर ते आपण या क्लिक ह्याच्यावर या URL वर आपण ओपन करू. सो इथं मी त्याला नाव दिलं बेसिक टॅग .html आणि इथं हा ए टॅगचा एक क्लोज केला. हा href हा ॲट्रिब्यूट आहे. इथं आपल्याला जे पेज ओपन करायचं त्याचं नाव आपण इथं स्पेसिफाय करतो. इथं लिहिलं बेसिक टॅग ए आणि हा रिफ्रेश केला. मग हा बेसिक टॅगचा आला बघा. हायपरलिंक म्हणल्यावर तो ब्ल्यू मध्ये दिसतो, त्याला अंडरलाईन आली आणि इथं जर तुम्ही माऊस नेला तर तो कुठल्या पेजला नेव्हिगेट होते ते दाखवता येतं. त्या ह्याचा फुल पाथ दाखवला त्यांनी. सपोज जर मी ह्याच्यावर क्लिक केला, फाईल नॉट फाउंड, बघूया आपण त्याचं नेम काय ॲक्च्युली. बेसिक अंडर डॉट टॅग प्रॉपर्टीज. ओके, .html आहे. आपण .html दिलेलं, आपण HTML करू. सेव्ह केलं, पेज रिफ्रेश. ओके, हा बेसिक टॅग ओपन झाला. हे पेज आपण आधीच क्रिएट केलेलं आहे HTML मध्ये. तर त्याचा आपण पाथ दिला आणि ते ओपन केलं आपण. ओके, त्यानंतर इमेज टॅग साठी आपल्याला इमेज हवी आहे. इमेज इथं आहे का एखादी? सॅम्पल ऑडिओ फाईल आहे, मूवी HTML5.png फाईल आहे इथे. आपण इमेज टॅग बघूया. इथं आपण img. आता इथं पाथ आपल्याला द्यायचा src इज इक्वल टू त्या फाईलचं नाव इथं आपण स्पेसिफाय करायचं. फाईलचं नाव आहे HTML5.png. तुम्ही दिलं HTML5.png. सेव्ह केली. आपण या पेजवर आहे आणि इथे बघा ती इमेज ओपन झाली HTML5 ची. आपलं पेज आहे बेसिक टॅग 1.html. तर इमेज देण्यासाठी असं यूज करतो. इमेजचा आपण टॅग हा सिंगल टॅग आहे. अशा पद्धतीने आपण क्लोज करतो. ओके, आता राहिला फक्त HR आणि NBSP. HR टॅग आपण लाईन साठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल हॉरिझॉन्टल रूल आपण सिंगल टॅग आहे. लाईन इथं डिस्प्ले झाली बघा खाली. HR टॅग मुळे हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला डिस्प्ले होते. आणि NBSP राहिलं. समजा इथं P टॅग मध्ये मी लिहिलं स्पेस. आता इथं मला मध्ये स्पेस द्यायचा आहे तर मी NBSP यूज करेन. समजा मला ते स्पेस जर जास्त हवा आहे तर तेवढ्या वेळ मी कॉपी पेस्ट करेन. आणि इथं लिहिलं एक्झाम्पल. P टॅग क्लोज केला, सेव्ह केला आणि पुन्हा रन करू आपण. बघा स्पेस आणि हा मध्ये इथं स्पेस आला. जर आपण NBSP काढलं हे समजा, सेव्ह केलं आणि रन केलं परत, तर हा डिफॉल्ट स्पेस तेवढा घेतो तो 1 पिक्सेलचा. त्यानंतर एक्झाम्पल आलं. तर हे सगळे बेसिक टॅगचे एक्झाम्पल आहे जे आपण यूज करू शकतो आपल्या वेबसाईट डिझाईनमध्ये. जर आपलं वेब पेज डिझाईन करायचं तर आपल्याला कंटेंट टाकायचं आहे, त्यामध्ये वेगवेगळे फॉन्ट हवेत,
बोल्ड पाहिजे कंटेंट, इटॅलिक पाहिजे, अंडरलाईन पाहिजे, सेंटरला पाहिजे, तर त्यासाठी आपण समज इमेज टाकायचे, लिंक द्यायचे, तर त्यासाठी हे टॅग आपण यूज करू शकतो. सो दीज आर दी बेसिक टॅग्स. ओके, नेक्स्ट वन इज द लिस्ट. आता लिस्ट कशासाठी आपण यूज करतो, तर ऑर्डर किंवा अनऑर्डर फॉर्ममध्ये जर आपल्याला कंटेंट शो करायचं आहे तर त्यासाठी आपण लिस्ट यूज करतो. लिस्टचे टाईप्स आहेत ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट. तर त्यातलं बघा फर्स्ट ऑर्डर लिस्ट. तर लिस्ट इन द फॉर्म ऑफ नंबर, इन्क्लूड नंबर, अप्पर केस लेटर, लोअर केस लेटर, रोमन लेटर. त्यासाठी आपण ऑर्डर लिस्ट यूज करतो, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला नंबरिंग हवं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा ऑर्डर लिस्टसाठी आपण OL यूज करतो. त्याचा टाईप नावाचा ॲट्रिब्यूट, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे, समजा ABC मध्ये पाहिलं असेल तुम्हाला तर इथं आपण कॅपिटल A, स्मॉल A मध्ये पाहिलं असेल तर स्मॉल A, रोमनमध्ये पाहिलं असेल तर रोमन नंबर असे आपण स्पेसिफाय करू शकतो. तर हे ऑर्डर लिस्ट त्याचं आहे. तर आपल्याला एक्झाम्पल बघूया. ओके, नेहमीप्रमाणे आपण HTML पासून स्टार्ट करूया. हे टॅग घेतलं, त्यामध्ये टायटल स्पेसिफाय केलं. टायटल टॅग क्लोज केला. नेक्स्ट आपण बॉडी टॅग सुरू केला. बॉडी टॅग मध्ये आपल्याला ऑर्डर लिस्ट घ्यायचे, त्यासाठी आपण OL टॅग दिला. त्याचा ॲट्रिब्यूट आपल्याला इथे यूज करता येतो. मी टाईप नावाचा ॲट्रिब्यूट दिला. टाईप इज इक्वल टू, पर आत्ता 1च घेऊ. आणि लिस्टसाठी आपण LI टॅग यूज करतो. याच्यामध्ये मी घेतलं फर्स्ट FYCS. LI टॅग घेऊन पुन्हा इथे घेतलं SYCS. LI टॅग घेतलं TYCS आणि नंतर OL टॅग क्लोज केला. सेव्ह केलं. ऑर्डर लिस्ट एक्झाम्पल डॉट HTML. बॉडी टॅग क्लोज केला आणि फायनली HTML क्लोज केला. आपण नवीन फाईल बनवली, त्या लोकेशनला गेलो. लिस्ट एक्झाम्पल, ऑर्डर लिस्ट, ऑर्डर लिस्ट 1. फाईल ओपन झाली. फाईल कुठं सेव्ह झाली बघायला लागेल. ऑर्डर लिस्ट एक्झाम्पल म्हणून आहे ना, OL अंडरस्कोर एक्झाम्पल. हां, ही फाईल आहे, सॉरी. ओके बघा, हे 1 2 3 मध्ये आलं आपल्याला. तर ही ऑर्डर लिस्ट आहे. जेवढे तुम्ही एलिमेंट्स पुन्हा वाढवत जाल त्याप्रमाणे ऑर्डर लिस्ट वाढत जाते. ठीक आहे. आता समजा आपल्याला जर स्टार्ट जर चेंज करायचं असेल तर स्टार्ट म्हणून ॲट्रिब्यूट आहे. फॉर एक्झाम्पल मला ही लिस्ट 7 नंबर पासून पाहिजे, तर मी इथं 7 दिलं, रिफ्रेश केलं पेज, 7 8 9 अशा पद्धतीने येते. ओके, नेक्स्ट आहे अनऑर्डर लिस्ट. त्यामध्ये आपल्याला स्क्वेअर, डिस्क आणि सर्कल या टाईपमध्ये आपल्याला अनऑर्डर लिस्ट डिस्प्ले करता येते. त्याचा सिंटॅक्स UL टाईप इथं स्क्वेअर,
आणि जे काही आयटम्स आपल्याला इथे द्यायचे आहेत त्या आयटम इथे देतो आपण UL टॅग क्लोज करतो. याचं पण आता ऑलरेडी एक्झाम्पल आपण करून ठेवलं असेल. ठीक आहे, आपण पुन्हा करू. HTML टॅग घेतलं, पेअर टॅग आहे त्याप्रमाणे HTML टॅग क्लोज केला. नंतर हेड टॅग स्टार्ट केलं. हेडमध्ये आपण टायटल घेतलं, इथे दिलं अनऑर्डर लिस्ट एक्झाम्पल. टायटल टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला. नेक्स्ट बॉडी टॅग मध्ये अनऑर्डर लिस्ट. इथे आपल्याला टाईप स्पेसिफाय करता येतो. फॉर एक्झाम्पल मी दिला स्क्वेअर. LI मध्ये आपण लिस्ट ऑफ आयटम्स देतो. फॉर एक्झाम्पल कॉफी, टी, कोल्ड ड्रिंक. ओके, आपण सेव्ह करूया. हा अनऑर्डर लिस्ट एक्झाम्पल आपला प्रोग्राम. ओके, बघा स्क्वेअर मध्ये आलं कॉफी, टी आणि कोल्ड ड्रिंक. तर आपल्याला चेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सर्कल मध्ये, तर इथं आपण फक्त टाईप चेंज केला सर्कल आणि डिस्क एक आहे. डिस्क मध्ये आलं. अशा वेगवेगळे टाईप आपण इथं स्पेसिफाय करू शकतो. लिस्ट झालं हे. काय डाऊट आहेत कुणाला? नेक्स्ट टाईप आहे डेफिनेशन लिस्ट. डेफिनेशन लिस्ट मध्ये पर्टिक्युलर म्हणजे ॲज अ लाईक अ डिक्शनरी म्हणून वर्क होतं. पर्टिक्युलर एखादं टेक्स्ट आणि त्याचं मिनिंग आपण इथं स्पेसिफाय करतो. तर डिफाईन द लिस्ट ऑफ टर्म्स लाईक अ डिक्शनरी. एक्झाम्पल HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हा झाला त्याचा शॉर्ट फॉर्म आणि त्याचं मिनिंग इथं आपण स्पेसिफाय केलं. एक्झाम्पल EX फॉर एक्झाम्पल. त्याचा सिंटॅक्स आहे बघा, DL म्हणजे डेफिनेशन लिस्ट, DT मध्ये शॉर्ट फॉर्म आपण टेक्स्ट इथं देतो. इथं DT पाहिलं आणि नंतर इथं DD मध्ये लॉंग फॉर्म टेक्स्ट आणि नंतर DL टॅग क्लोज. डेफिनेशन लिस्टचं एक्झाम्पल बघूया आपण. डेफिनेशन लिस्टचा DL टॅग, त्यामध्ये DT डेफिनेशन टर्म. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलं CS, DT टॅग क्लोज केला आणि DD राईट केलं कॉम्प्युटर सायन्स. DD टॅग क्लोज केला. नेक्स्ट DL टॅग क्लोज केला. जसे टॅग स्टार्ट झाले त्याप्रमाणे क्लोज व्हावे. बॉडी टॅग क्लोज केला आणि इथं फायनली HTML टॅग क्लोज केला. सेव्ह केला. डेफिनेशन लिस्ट
एक्झाम्पल. ओके बघा, CS आणि कम्प्युटर सायन्स. तर याप्रमाणे आपण डेफिनेशन लिस्ट आपण यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण टेबल बघूया. टेबलच्या प्रॉपर्टीज. आज बघा आपण काय काय बघितलं. HTMLचं स्ट्रक्चर, बेसिक टॅग्स आणि लिस्ट आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स, ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट. इथं आपण सेशन एंड करतोय. कुणाला काही डाऊट असेल तर आता सांगू शकताय तुम्ही. अथर्व, अतिया, पौर्णिमा, काही डाऊट आहेत कुणाला काय? ओके, प्रॅक्टिकली करून बघा. काय डाऊट आला तर विचारा. ओके, सेशन एंड करूया आपण. थँक्यू फॉर जॉईनिंग.